आज आपण पाहणार आहोत सोयाबीन राईस. तर चला तयारीला लागूया. सोयाबीन घेतलेले आहे तिथे मी आणि आता आपण ह्याला गरम पाण्यामध्ये छानसं भिजत ठेवूया. बॉईल करून घेतलेलं पाणी आहे आणि आपण यात ॲड करून घेऊया. जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना तर सगळंच काही चालतं, पण जे व्हेजिटेरियन लोक आहेत, जे चिकन किंवा मटन पीस असलेले राईस पुलाव खात नाही, त्यांच्यासाठी अप्रतिम डिश आहे ही. आणि तुम्ही पाहाल ही सिंपल सोबर रेसिपी आहे. जे मी नेहमी तुम्हाला बोलत असते माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये, जे माझ्यासारखे कंटाळतात स्वयंपाक बनवायला किंवा बॅचलर्स आहेत, वर्किंग आहेत, काय बनवायचं सुचत नाही कमी वेळेमध्ये, त्यांच्यासाठी आहे. आपलं साहित्य इथे आहे: कढीपत्ता, आले लसणाची पेस्ट, एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, अख्खा मोठा टॅमॅटोसुद्धा इथे मी घेतलेला आहे, बारीक चिरला नाहीत, आजच्या फोडी मी अख्ख्या ठेवल्या आहेत, मिरच्या घेते 3 ते 4, कोथिंबिरी, हे माझं घरगुती तूप आहे, जर कोणाला हवं असेल तर माझ्या चॅनलवर त्यांची लिंक मिळून जाईल, आणि खडा मसाला इथे मी दालचिनी, लवंग, इलायची, तेजपत्ता, काळी मिरी घेतलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता हे जे गरम पाण्यात ठेवून घेतलेले आपले सोयाबीन होते ते मी निथळून घेतलेलं आहे, त्यातलं पाणी मी सगळं काढलेलं आहे, प्लस हे पाण्यात भिजल्याने फुगतात तर त्यांचे छोटे पीसेस करून घेतलेले आहे. आलं लसणाची पेस्ट, लागेल तेवढ्यात लाल तिखट, थोडंसं हळद, त्यात मी जिरा पूड घातलेली आहे आणि थोडंसं मीठ. त्याचबरोबर तुमच्याकडे कुठला मटन मसाला म्हणा, चिकन मसाला काही असेल, इथे मी फिश फ्राय मसाला घेतला आहे जो मला अवेलेबल झाला आहे, तो मी यात थोडासा ॲड करते. आणि त्याचबरोबर दही. हे छानसे मिक्स करून घेऊया आणि आपलं बाकीचं सगळं होईपर्यंत, बाकी सगळं रेडीच आहे म्हणा, पण आपला कांदा बिंदा सगळं आवरून होईपर्यंत हे आपण साईडला मॅरिनेट करायला ठेवून देऊया. सॉरी माझे शब्द वरखालती होतात, तुम्ही समजून घ्या, म्हणजे मी रिक्वेस्ट करते. छानसं मिक्स करून घेऊया. तुम्ही ह्याच्यामध्ये जर वाटप करून घातलं ह्या राईसमध्ये तर ह्याची टेस्ट ना अप्रतिम, आणखीन इतकी छान लागते. पण जसं मी तुम्हाला बोलले, ही बॅचलर आणि माझ्यासारख्या आळशी लोकांची रेसिपी आहे, तर ह्यात आपण काही वाटप बिटप घेत नाही आहोत. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे 5 लोकांची क्वांटिटी आहे. तुम्ही बघाल तर मी माझ्या व्हिडिओमध्ये, आणि प्लस हे मी गरम पाण्यामध्ये थोडा वेळ साईडला सोप करायला ठेवते, भिजत ठेवते. तुम्ही पाहाल तर माझ्या सगळ्या रेसिपीमध्ये मी कधीही क्वांटिटी मेन्शन करत नाही. प्रत्येकाच्या घरात क्वांटिटी लोकांची वेगवेगळी असते, त्याप्रमाणे आपण स्वयंपाक बनवतो. आता मी कुकरमध्ये इथे 2 चम्मच तूप घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे तेलसुद्धा इथे वापरू शकता. त्याचप्रमाणे इथे मी सगळ्या आपल्या गोष्टी ॲड केल्या आहेत. आपला जिरं राय म्हणा, कढीपत्ता, मिरची, त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट आणि आपला उभा चिरून घेतलेला कांदा. आपला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं हळद ॲड करून घेऊया, त्याचबरोबर लाल तिखट तुमच्या चवीनुसार. परत मी तोच फिश फ्राय मसाला यात थोडासा ॲड करते. छानसं मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे आणखी वेगळे कुठले स्पायसेस असतील तर तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. थोडीशी कोथिंबीर मी इथे ॲड करते. त्याचबरोबर आपण चिरून घेतलेले टॅमॅटोसुद्धा आपण ॲड करून घेऊया. ॲड करून घेतल्यानंतर आता आपण छानसं मिक्स करून घेऊया. आता बऱ्यापैकी आपला कांदा शिजून झालेला आहे, तर आपण आता ह्याच्यामध्ये आपला मेन पदार्थ जे सोयाबीन आहे, आपण ज्याला मसाले लावून ठेवलेला आहे, ते आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया. अशा प्रकारे तुम्ही याची भाजीसुद्धा बनवून खाऊ शकता, छान टेस्ट लागणार आहे त्याची. आता आपण आपल्या सॉक केलेले जे तांदूळ आहे, भिजत ठेवले होते गरम पाण्यामध्ये, त्यातलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर आपण आता इथे ॲड करूया. गरम पाण्यात यासाठी ठेवले होते जेणेकरून आता आपण ज्या वेसल देणार आहोत, शिट्ट्या घेणार आहोत, त्या जास्त लागणार नाही, कमी वेळामध्ये होऊन जाईल, जेणेकरून आपला भात खाली लागणार नाही, म्हणजे काळा पडणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
माझ्या रेसिपीवरून तुम्हाला खरंच कळत असेल की मी समटाईम इतकी आळशी असते की माझे व्हिडिओजसुद्धा तुम्ही बघाल खूप खूप दिवसांच्या गॅपने येतात. गरम पाणी ॲड करूया. सेम रिझन, भात लवकर शिजावा. छानसं मिक्स करूया. मी बरेच दिवस झाले तुम्हाला कोणाला अशी रिक्वेस्ट करत नाही आहे. माझे इतकेसे व्ह्यूज येत नाही आहे, पण माझे प्रयत्न नक्की चालू आहेत. माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली, जसं तुम्हाला वाटत असेल की खरंच युजफुल आणि कमीच वेळात होणाऱ्या पदार्थ इथे दाखवते, तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चवीनुसार आपण मीठ ॲड करून घेऊया ह्याच्यामध्ये आणि वरतून कोथिंबीर. असं पाहतानाच किती अप्रतिम सुंदर दिसतंय. रेडी झाल्यावर अजून छान वाटतं. यात कस्तुरी मेथी असेल तर तीही थोडीशी आपण ॲड करून घेऊया. ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल. कस्तुरी मेथी ॲड केल्याने त्याचा आणखीन जो फ्लेवर आहे खूप छान येतो. छानसं मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 शिट्ट्या मारून आपण हा भात आपला रेडी आहे. हा भात तुम्ही पापड, लोणचं, कोशिंबीर कशासोबतसुद्धा खाऊ शकता. सॉरी, माझं जम्बलिंग झालं, थोडंसं समजून घ्या. प्लीज माझ्या कुकरला कोणी जज करू नका. सगळ्यांच्या घरातली भांडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यूज करून करून त्यांची हालत अशी झालेली आहे. मी खूप मोठी फेमस यूट्यूबर नाही आहे, कोणी मला स्पॉन्सर नाही आहे. जे काय आहे तुमच्यासमोर आहे, फक्त तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट हवा. आता आपला कुकर थोडासा थंड झाला आहे, भात गरम आहे. थोडासा थंड म्हणजे तो एबल आहे ओपन करण्यासारखा, तर आपण ओपन करून घेऊया. त्याला मिक्स करूया म्हणजे सगळं एकत्रित सगळीकडे ते अप्लाय होईल. पाहण्यात तर अप्रतिम दिसतोय. नक्की ट्राय करून बघा. आवडला असेल तर कमेंटमध्ये येऊन सांगा. टेक केअर. बाय.